मित्रांनो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही आपल्याला समानता, बंधुता आणि एकता शिकवणारी प्रतिज्ञा आपल्या लहानपणापासून आपल्या जिभेवर अगदी सहजपणे रेंगाळते आहे. पण आपण मोठे झाल्यानंतर याच प्रतिज्ञेची आपल्या मनाला लागलेली जातीवाद, धर्मभेद यासारख्या असंख्य सामाजिक विषमतेची काळी कुट्ट गाजळी कितपतपणे साफ करून एक नवज्योत पेटवली आहे, हा आपल्या समोर प्रश्न पडतो. जेव्हा एका बाजूला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भारत थाटामाटात साजरा करत असताना, दुसऱ्या बाजूला जेव्हा इगतपुरी तालुक्यातील 11 वर्षाची गौरी आगिवले नावाची एक चिमुरडी जेव्हा स्वतःच्या वडिलांकडून केवळ 3000 रुपयांसाठी विकली जाते, 4 वर्ष मजुरी करते, ज्या वयात शिकण्याची पाठी हातात असायला हवी त्या वयात शेणाची पाठी वाहते, आणि शेवटी काय तर तिला मारहाण करून फास देऊन तिला तिच्या घरी टाकण्यात येतं, आणि उपचारांची शर्त करून सुद्धा जेव्हा तिच्या नशिबी मरण येतं तेव्हा असंच हाल अपेष्टा सहन करणारा, मजुरी सहन करणारा फॅन्ट्रीतला जब्या मला आठवल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच नमस्कार, मी प्रणव प्रमोद जगताप, अभियांत्रिकी महाविद्यालय पुणेचा विद्यार्थी, विषय चिंतन करतोय. आम्ही फॅन्ट्रीतला जब्या तंतोतंत जगलेली मुलं आहोत. मुळात फॅन्ड्री हा चित्रपट प्रेमकथा जरी वाटत असला तरी प्रेमकथेच्या पलीकडे जाऊन या चित्रपटाच्या व्याख्या पोचतात. कारण की समाज व्यवस्थेवर, जातीय विषमतेवर अगदी प्रखरपणे भाष्य करणारा चित्रपट मला वाटतो. मित्रांनो, शेक्सपियर असं म्हणतो की नावात काय आहे, पण नावात जरी काही नसलं तरी आडनावात खूप काही आहे, हे आपल्याला भारतीय समाज व्यवस्था पाहिल्यानंतर आवर्जूनपणे लक्षात येतं. आणि यातच मला नमूद करावा असा वाटतो तो म्हणजे चित्रपटातील पाटील आणि जांबुवंत कचरू माने अर्थात जब्या यांच्यातील एक संघर्ष. जेव्हा चित्रपटामध्ये यात्रेचा प्रसंग दाखवण्यात येतो तेव्हा त्या यात्रेच्या प्रसंगामध्ये देवीच्या पालखीसमोर नाचणाऱ्या आणि हलगी वाजवणाऱ्यांच्या एकंदरीत वेशभूषेवरून आपल्याला असं दाखवण्यात येतं की ते कोणत्या वर्गाचे आहेत, किंवा दिग्दर्शक आपल्याला सांगतो की ते कोणत्या वर्गाचे आहेत. पण जेव्हा हीच विषमता मोडीत काढून जब्या आणि त्याचा मित्र त्या गर्दीमध्ये नाचण्यासाठी जाऊ पाहतात, सांकेतिकरित्या मुख्य प्रवाहात येऊ पाहतात, तेव्हा मात्र त्यांना बाहेर धुडकवण्यात येतं. आणि याच वेळी जेव्हा भंडारा जिल्ह्यातील प्रियंका भोतमांगे नावाची एक मुलगी जेव्हा शिकून मुख्य प्रवाहात येऊ पाहते, तेव्हा मात्र तिच्याच गावातील काही वरच्या जातीच्या समजल्या जाणाऱ्या लोकांकडून अमानुषपणे हत्या करण्यात येते. तेव्हा मला खेदाने म्हणावंसं वाटतं की आम्ही सुद्धा फॅन्ड्रीतला जब्या अगदी तंतोतंत जगलेली मुलं आहोत. एवढंच नाही तर जेव्हा शालूकडे बघितलं त्यामुळे जब्याला मारहाण करणारा, शिवीगाळ करणारा पाटलाचा पोरगा आपण पाहिला, तेव्हा दुसऱ्याच बाजूला वरच्या जातीच्या मुलीवर प्रेम केलं म्हणून प्रियकराला जमिनीवरची थुंकी चाटण्याची शिक्षा देणारी समस्तीपूरची जात पंचायत असो, किंवा मग कर्नाटक मधल्या बागलकोटमध्ये एका परजातीय मुलावर प्रेम केलं म्हणूनच जन्मदात्यानेच केलेला स्वतःच्या मुलीचा खून सुद्धा आपण पाहिला. एका बाजूला एका प्रसंगामध्ये जेव्हा जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घेण्यासाठी जब्याकडे पैसे नाहीत म्हणून यासाठी पेप्सी कोला विकणारा जब्या आपण पाहिला, तेव्हा दुसऱ्याच बाजूला जेव्हा दिवाळीच्या वेळी महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने अतोनात नुकसान केलं, शेतकऱ्यांचं नुकसान केलं, त्याच वेळी पैसे नाहीत म्हणून कपडे नाहीत दिवाळीसाठी असं आतुरतेने किंवा व्याकुळतेने म्हणणारा शेतकऱ्याच्या, औरंगाबाद मधल्या एका शेतकऱ्याच्या पोरात सुद्धा मला जब्या दिसला. शाळेत दिली जाणारी दुय्यम वागणूक असो, किंवा मग वेदांत कुलकर्णीच्या घरी गेल्यानंतर, गृहपाठासाठी घरी गेल्यानंतर जब्याचा कैकाडी म्हणून झालेला उल्लेख असो, हे प्रसंग जेव्हा मी पाहतो तेव्हा नगर जिल्ह्यातील कोकमठाण मधील एका नामांकित शाळेमध्ये जेव्हा आदिवासी विद्यार्थ्यांना दिली जाणारी दुय्यम वागणूक, किंवा मग राजस्थान मधील जालोर जिल्ह्यामध्ये एका दलित विद्यार्थ्याने पिण्याच्या पाण्याच्या माठाला हात लावला म्हणून त्याच शाळेतील एका शिक्षकाने त्या विद्यार्थ्याची केलेली मारहाण आणि त्या मारहाणीतून त्या विद्यार्थ्याचा झालेला खून, किंवा मग नासा सारख्या एका उच्चस्तरीय संस्थेमध्ये डोरोथी, कॅथरीन आणि मेरी या 3 कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ महिलांसाठी दिली जाणारी वेगळी शौचालय, वेगळे कॉफीचे थर्मास आणि वेगळी दालनं जेव्हा मी पाहतो तेव्हा मला जब्या आठवल्याशिवाय राहत नाही. एका बाजूला जेव्हा शाळेत जाताना खिशातून पुडी काढून तोंडाला पावडर लावणारा जब्या, पितळी तांब्यामध्ये निखारे टाकून ती इस्त्री करणारा जब्या, किंवा नाक सरळ आणि तरतरीत दिसावं यासाठी नाकाला क्लिप लावून बसणारा जब्या जेव्हा मी पाहतो तेव्हा आजच्या सध्याच्या परिस्थितीत त्या पावडरची जागा जेव्हा स्नॅपचॅटचे फिल्टर घेऊ पाहतात, कॉस्मेटिक्सचा वापर करून जेव्हा आजची तरुणाई सुंदर दिसण्यासाठी आटापिटा करताना मी पाहतो, तेव्हा मला असं म्हणावंसं वाटतं की आम्ही सुद्धा फॅन्ट्रीतला जब्या अगदी तंतोतंत जगलेली मुलं आहोत. एवढंच नाही तर प्रेमाच्या वाटेवर जात असताना जात आडवी येणार आहे हे माहिती असून सुद्धा जेव्हा जब्या शालूवर अतोनात प्रेम करतो आणि गोनी दांडेकरांच्या कादंबरीतील 2 वेळा विधवा झालेली शितू जेव्हा आपल्या विसुदादांवर निरंतर आणि निर्व्यासपणे प्रेम करते, तेव्हा जब्या आणि शितू हे दोघेही मला एकसारखेच वाटतात. इतकंच नाही तर जेव्हा डुक्कर पकडण्यासाठी पाटलाच्या डोळ्यात डोळे घालून नकार देणारा जब्या, किंवा मग डुक्कर समोर असून सुद्धा ते न पकडता राष्ट्रगीतासाठी स्थिर उभा राहणारा जब्या, किंवा मग चित्रपटाच्या शेवटी आपल्या मनावर साचलेल्या घाणीवर दगड टाकणारा जब्या जेव्हा मी पाहतो
तेव्हा याच वेळीस 1938 मध्ये इंग्रजांना नदी पार करू देणार नाही असं सांगणारा शहीद बाजी राऊत असो, शहीद शिरीष कुमार असो किंवा आजच्या काळातल्या ग्रेटा थनबर्ग आणि मलाला यासारखे अनेक मला आठवल्याशिवाय राहत नाहीत. जाता जाता फक्त एवढंच सांगेल की नामदेव ढसाळ आपल्याला असा प्रश्न विचारतात की स्वातंत्र्य हे कोणत्या गाढविणीचे नाव आहे. कारण की स्वातंत्र्याची 75 वर्ष होऊन सुद्धा आपण जर स्वातंत्र्याची खरी परिभाषा आपल्या समाजात रुजवू शकत नसू किंवा असंख्य लोकांना जर साधा जगण्याचा अधिकार आपण प्राप्त करून देत नसू, तर जसं संत कबीर म्हणतात की मलमल धोये शरीर को धोये ना मन का मेल, नहाय गंगा गोमती रहे बैल के बैल, असं म्हणण्याची आज वेळ आलेली आहे. जसं जव्या असंख्य शोषितांची व्यथा मांडताना आपल्याला सद्य परिस्थितीची जाणीव करून देतो, त्याचप्रमाणे नागराज मंजुळे यांच्यासारख्या अनेकांनी पुढाकार घेऊन त्या पुढाकारातून जाणीव होऊन त्यातून बदल घडावा. आणि जसं शेवटी साने गुरुजी म्हणतात की कोणाना व्यर्थ हिणवावे, कोणाना व्यर्थ शिणवावे, समस्ता बंधू मानावे, जगाला प्रेम अर्पावे, हा संदेश प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबवला जावा, इतकाच माफक आशावाद. मनपूर्वक धन्यवाद.